नमस्कार मित्रांनो, नोव्हेंबर महिना गेला, डिसेंबरही संपत आला. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते अद्याप बाकी आहेत. आणि याच पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. 3,000 रुपये एकत्रितपणे खात्यात येणार आहेत. लवकरच लाडक्या बहिणी योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा एकत्रितपणे हप्ता वितरित केला जाणार आहे. अशा प्रकारच्या माहिती, अशा प्रकारच्या बातम्या चालवल्या जात आहे. आणि याच अनुषंगाने हा हप्ता येऊ शकतो. तर काय येणार आहे? हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अर्जाची स्क्रुटनी सुरू आहे. त्याच्या अंतर्गत काही अर्ज तपासणीच्या अंतर्गत केलेले आहेत. याचबरोबर 31 डिसेंबर 2025 पर्यंत या योजनेच्या अंतर्गत केवायसी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. पूर्वी केवायसी केलेल्या महिला, याचबरोबर याच्यामध्ये काही ज्यांना संग्रह आहेत अशा महिला, त्यांच्या अंतर्गत जे काही महिला असतील, घटस्फोटित महिला असतील, अशा विवाहित असलेल्या महिला, अविवाहित असलेल्या महिला यांना केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. यामध्ये काही महिलांची केवायसी करताना चूक झालेली होती. त्या महिलांना पुन्हा केवायसी करण्यासाठी हा एक पर्याय देण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे पारदर्शकतेकडे या योजनेची वाटचाल सध्या सुरू आहे. परंतु एकंदरीत जर आपण पाहिलं तर या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी नोव्हेंबर महिन्याचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे. याच्यासाठी आपण पाहिलं की हिवाळा अधिवेशनामध्ये ज्या काही पूर्वी मागण्या मांडण्यात आल्या होत्या, त्यापूर्वी मागण्यांमध्ये 6,103 कोटींची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. मग आता हा निधी वितरित कधी केला आणि याच्या मध्ये निधी एकत्रितपणे वितरित होण्याची शक्यता आहे का? मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे, ज्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या. साधारणपणे 4 डिसेंबरला ते आचारसंहिता संपेल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. परंतु त्याच्यामध्ये आपण पाहिलं की याचिका पडल्या आणि पुढे निवडणुकीचा कार्यकाल हा 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलला. 21 डिसेंबर पर्यंत आचारसंहिता होती, परंतु एवढ्यातच आता पुन्हा एकदा 29 महानगरपालिकांची निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली आहे. साहजिकच 22 डिसेंबरच्या आसपास या योजनेचा हप्ता वितरित केला जाईल अशी प्रकारची माहिती समोर येत होती. परंतु आता महानगरपालिकेची आचारसंहिता लागल्यामुळे पुन्हा एकदा आता 15 जानेवारी 2026 पर्यंत राज्यामध्ये ही आचारसंहिता लागलेली आहे. हे नियम वेतन आणि नियमित वितरित केलं जाणारं अनुदान म्हणून जरी याला परवानगी घेतलेली असेल तरी सुद्धा निवडणुकीच्या कालामध्ये याचा डायरेक्टली बेनिफिट वितरण करण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकणार नाही. याला मोठ्या प्रमाणात विरोधकांच्या माध्यमातून विरोध दाखवला जाईल. साहजिकच आता सरकार याची मागणी करेल, परंतु विरोधक याला विरोध करतील आणि या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हा हप्ता वितरित करण्यासाठी परवानगी देण्याची कुठलीही शक्यता दिसून येत नाही. त्याच्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर हा दोन्ही एकत्रित येणारा जरी हप्ता एकत्रित दिला तरी सुद्धा तो आता 15 जानेवारी पर्यंत वितरित केला जाईल अशा प्रकारच्या कुठल्याही शक्यता दिसून येत नाही. मित्रांनो, हे सर्व सुरू असतानाच 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रलंबित असलेल्या निवडणुका पार पाडण्याचे आदेश या ठिकाणी कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. या सर्व जरी निवडणुका पार पडल्या तरी यांच्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा बाकी आहेत आणि या निवडणुका सुद्धा 31 जानेवारी 2026 पूर्वीच पार पाडाव्या लागणार असल्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम संपतोय की नाही किंवा त्यापूर्वीच या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा जाहीर होऊ शकतात. आता या निवडणुकींचा कार्यक्रम जर 15 जानेवारी नंतर काही कार्यकाल, काही वेळ सोडून जर जाहीर केला तर मात्र यामध्ये दिलासा मिळू शकतो. अन्यथा हप्ता येण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विलंब होऊ शकतो. त्यामुळे एकत्रितपणे 3 मिळतील की एकत्रितपणे 4.5 मिळतील हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होणार आहे. परंतु तरी हा वितरण होण्याच्या कुठल्याही शक्यता दिसून येत नाही. धन्यवाद.